नमस्कार. आज आपण नवीन कामगार कायदा काय आहे याच्याविषयी थोडक्यात पाहणार आहोत. तर नवीन कामगार कायदा म्हणजे कामगारांचे 9 तासावरून झालेले 12 तास. तर याविषयी पाहताना थोडक्यात आपल्याला औद्योगिक क्रांती म्हणजे काय हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली म्हणजेच इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती ही सर्वप्रथम झाली. औद्योगिक क्रांती म्हणजे हस्त उद्योगाकडून यंत्राच्या सहाय्याने उत्पादन तयार करणे. म्हणजेच कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन तयार करणे याला औद्योगिक क्रांती असं म्हणतात. सुरुवातीच्या काळामध्ये कामगारांचं शोषण फार मोठ्या प्रमाणावर होत होतं. कामगारांवर अनेक प्रकारचे जाचक नियम होते. परंतु रशिया, अमेरिका, इंग्लंड यासारख्या देशातील कामगार संघटना एकत्र येऊन त्यांनी या अन्यायाविरुद्ध तीव्र निषेध व्यक्त केला आणि कामगार संघटनांनी वेगवेगळ्या प्रकारचे नियम त्यांच्यासाठी करून घेतले होते. या सर्वांचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे करत होते आणि जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कारकिर्दीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कामगार मंत्री होते आणि त्यांनी कामगारांसाठी विविध प्रकारचे नियमावली तयार केली. यामध्ये कामगारांचे कामाचे तास हे निश्चित केले गेले. तसंच कामगारांना सुट्टीचा दिवस, साप्ताहिक सुट्टीचा दिवस, विविध प्रकारच्या CL, त्याचप्रमाणे PF, महागाई भत्ता यासारख्या सर्व गोष्टींची त्यामध्ये तरतूद केली होती. स्त्रियांसाठी देखील गरोदरपणाची सुट्टी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या हक्काच्या सुट्ट्यांची त्याच्यामध्ये तजवीज केली होती. आता हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा कामाचे 8 तास केले, तेव्हा देखील त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले. जर कामगार कमी प्रमाणामध्ये काम करेल किंवा मोजक्याच तासांमध्ये काम करेल, तर त्याची कार्यक्षमता कमी होईल, असं त्यांच्यावर आरोप करण्यात आले. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध प्रकारची आकडेवारी देऊन कामाचे तास जरी कमी केले, तर जे उत्पादन तयार होतं, ते चांगल्या प्रकारे तयार होतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आता जेव्हा कामगार 12 तास काम करेल, आत्ताच्या कायद्याप्रमाणे, तर तो कंपनीमध्ये जवळ-जवळ 12 तास काम करेल, पण त्याला प्रवासामध्ये जायला 1 तास, यायला 1 तास, म्हणजे जवळ-जवळ 24 तासामधले त्याचे 14 तास हे जाणार आहे. त्यानंतर मग तो घरी येऊन झोपणार कधी किंवा इतर त्याची कामं करणार कधी? म्हणजेच जवळ-जवळ माणूस, कामगार हा एक यंत्रासारखा होणार आहे. ज्याच्यामुळे त्याचं शारीरिक, कौटुंबिक, मानसिक स्वास्थ्य बिघडणार आहे. तर तसंच त्यामध्ये जर ती एखादी स्त्री असेल, तर ती बाहेर कमवण्यासाठी कामगार म्हणून जर 12 तासासाठी गेली, तिचे यायचे-जायचे प्रवासामधील तास मोजले, तर ती घरामध्ये मुलांवर काय लक्ष देईल? किंवा घरातील ती कामं करू शकेल का? म्हणजेच ती किंवा तो शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या त्यांचं खच्चीकरण तर होत नाही ना. 12 तासाच्या कामाचं उत्तर प्रदेश, गुजरात यासारख्या राज्यांनी तीव्र विरोध केला आणि महाराष्ट्रामध्ये देखील जर कामगारांचे 12 तास करण्यात आले, तर भयावह चित्र निर्माण होणार आहे आणि आपला देश हा हळू हुकुमशाही आणि गुलामगिरी या दिशेने तर वाटचाल करत नाही ना. बघा, विचार करा. धन्यवाद.